आज आपण म्हशीच्या चिकाचा पारंपरिक पद्धतीने गूळ घालून खरवस कसा तयार करायचा याची रेसिपी बघणार आहोत। खरवसचं नाव घेतलं तरीही आपल्या तोंडाला लगेच असं पाणी सुटतं। म्हशीच्या चिकापासून तयार केलेला खरवस अगदी पटकन असा तयार होतो। तर हा खरवस अजिबात न बिघडता अगदी झटपट असा तयार कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। बऱ्याच वेळा खरवस करताना तो खरवस अगदी पाण्यासारखा पातळ असा तयार होतो किंवा लुसलुशीत देखील दिसतो। या खरवसच्या अजिबात वड्या देखील पडत नाहीत। दुकानामध्ये जसा दाटसर खरवस मिळतो तसा खरवस बनवण्यासाठी बऱ्याच वेळा त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर देखील वापरले जाते। पण आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता अगदी नॅचरल पद्धतीने खरवस कसा बनवायचा ते बघूयात। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी इथं मी एक फुलपात्र भरून म्हशीचा चीक घेतलेला आहे। तर हा चीक जास्त घट्टसर नसून थोडासा पातळ आहे। म्हणजेच आई बाळंतीण झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या धारेचा हा चीक आहे, त्यामुळे हा चीक थोडासा पातळ या स्वरूपात दिसत आहे। जर पहिल्या धारेचा चीक असेल तर हा चीक जास्त घट्टसर असून त्यामध्ये आपल्याला दूध जास्त प्रमाणात वापरावे लागते। पण इथं घेतलेलं दूध हे जास्त घट्ट नसून थोडंसं पातळ आहे, त्यामुळे यामध्ये दुधाचं प्रमाण किती असावं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। तर सर्वात आधी एका कुकरच्या भांड्यामध्ये 2 पेले हे म्हशीचं चीक आपण ओतून घेऊयात। चीक ओतताना तुम्हाला थोडासा अंदाज येतच असेल की हे चीक किती घट्ट किंवा पातळ आहे। म्हशीच्या चिकाऐवजी तुम्ही गाईचं चीक देखील वापरू शकता। तर साधारण 2 पेले चीक इथं मी ओतून घेतलेला आहे आणि या 2 पेले चिकासाठी 1 पेला आपलं साधं म्हशीचं दूध इथं मी छान असं उकळून थंड करून यामध्ये घातलेलं आहे। आता 2 पेले चीक आणि 1 पेला दुधासाठी आपण यामध्ये 1 ते 1.25 फुलपात्र गूळ घालून घेऊयात। तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, पण इथं मी सांगितलेलं गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। यामुळे चीक जास्त गोडसर किंवा कमी गोड देखील तयार होणार नाही। आता हा टाकलेला सर्व गूळ आपण या दुधाबरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात, जेणेकरून टाकलेला सर्व गूळ या दुधामध्ये व्यवस्थित असा विरघळला जाईल। सर्व गूळ विरघळल्यानंतर यामध्ये आपण वरून 1 चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत। वेलची पूड ऐवजी तुम्ही यामध्ये जायफळ देखील खिसून घालू शकता, त्याची देखील टेस्ट अगदी छान अशी लागते। आता यावरती झाकण ठेवून आपण हा चीक कुकरला लावून घेणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये मी 1 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे कुकरचं भांडं ठेवून देऊयात आणि कुकरचं झाकण लावून साधारण 3 ते 4 शिट्ट्या आपण याच्या करून घ्यायच्या आहेत। कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर हा चीक मी बाहेर काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा हा चीक बनवून तयार झालेला आहे। आता हा पूर्ण चीक आपण व्यवस्थित असा थंड करून घेऊयात, मगच याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत। चीक पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये किंवा साईजमध्ये या वड्या पाडायच्या असतील त्या आकारामध्ये तुम्ही या वड्या कट करू शकता। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी वड्या मस्त अशा कट होत आहेत। हा शिजवलेला चीक कुठेही लुसलुशीत किंवा पाणीदार दिसत नाही, अगदी परफेक्ट अशा या चिकाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। या चिकाच्या दुधामध्ये आपण अजिबात कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता मस्त पारंपरिक पद्धतीने हा खरवस तयार केलेला आहे। यामध्ये तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता, पण साखरेऐवजी गूळ खाणे कधीही चांगले आणि गुळाचा खरवस खायला देखील अगदी मस्त असा लागतो। ही पद्धत आपण म्हशीच्या दुधाचा खरवस करण्यासाठी वापरलेली आहे, तीच पद्धत तुम्ही गाईच्या चिकाचा खरवस करण्यासाठी देखील वापरू शकता। अगदी सेम प्रोसेस आपल्याला दोन्ही ठिकाणीही करायची आहे। तर इथं आपला म्हशीचं दूध वापरून गूळ घालून तयार केलेला खरवस बनवून तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।